मराठवाड्याच्या राजकारणात आजचा दिवस केवळ निकालांचा नाही तर नव्या राजकीय संकेताचा आहे. लातूर जिल्हा परिषद निकालांनी एक नवचित्र उभं केलं आहे. जिथे वर्षानुवर्ष पारंपरिक राजकीय समीकरणं दिसत होती, तिथं आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट आपला झेंडा रोवून आम्हीही आहोत असा ठाम संदेश दिलाय. लातूरच्या मातीत मनसेचा विजयाचा गुलाल उडतोय आणि या गुलालात मराठवाड्यातील राजकीय भवितव्याची छटा दिसू लागली आहे. रेणापूर तालुक्यातील पाणगाव जिल्हा परिषद गटातून मनसेचे उमेदवार डॉक्टर सुनील नागरगोजे यांचा विजय हा केवळ एक गट जिंकण्यापुरती मर्यादित नाही. हा विजय मनसेसाठी मराठवाड्यातील राजकीय प्रवेशद्वार ठरवत आहे. पंचायत समिती स्तरावरही मनसेच्या उमेदवारांनी मिळवलेले यश हे स्पष्टपणे सांगत आहे की राज ठाकरे यांचा करिश्मा केवळ मुंबई पुण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजायला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणूक ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नव्हती, तर ती संपूर्ण मराठवाड्याच्या राजकीय दिशेचा आरसा होती. छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील मिनी मंत्रालय कुणाच्या हाती जाणार, पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती. या पार्श्वभूमीवर मनसेचा हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर राजकीय संदेशाचा आहे. 3 वर्षापासून प्रशासक राजवटीखाली असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आता पुन्हा लोकप्रतिनिधींचा चेहरा मिळत आहे. या निवडणुकीने संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापवलं होतं. प्रचार सभा, डिजिटल प्रचार, सोशल मीडियावरील रणधुमाळी, आरोप प्रत्यारोप, राजकीय भाषणांची धार या सगळ्यातूनच निवडणूक फक्त मतदानापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती जनमानसाच्या भावनांशी जोडलेली आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानात लातूर जिल्ह्यातील तब्बल 63.79% मतदारांनी आपला हक्क बजावलाय. जवळपास 10 लाख मतदारांचा सहभाग हा लोकशाहीवरील विश्वासाचं प्रतीक होता. 59 जिल्हा परिषद जागांसाठी 242 उमेदवार तर 118 पंचायत समिती जागांसाठी 419 उमेदवार रिंगणात होते. ही संख्या सांगते की ही निवडणूक किती तीव्र, किती स्पर्धात्मक आणि किती निर्णायक होती. आज मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर केवळ ईव्हीएम उघडल्या जात नाहीत, तर त्यासोबत जनतेचे निर्णय उघड होत आहेत. प्रत्येक आकडा हा केवळ मतांचा नाही, तर जनतेच्या अपेक्षांचा आहे. प्रत्येक निकाल हा केवळ उमेदवाराचा विजय नाही, तर एका विचारधारेचा स्वीकार किंवा नकार आहे. आणि याच प्रक्रियेतून मनसेचा उगवता प्रभाव स्पष्टपणे दिसू लागला आहे. लातूरमध्ये मनसेने खाते उघडणं हे केवळ एका पक्षाचं यश नाही, तर मराठवाड्याच्या राजकारणात निर्माण होणाऱ्या नव्या पर्यायाचं संकेतचिन्ह आहे. पारंपरिक पक्षांच्या चौकटी बाहेर जाऊन मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे पर्याय हवा आहे अशी जनभावना आहे. राज ठाकरे यांचं नेतृत्व, त्यांची भूमिका आणि त्यांचा राजकीय दृष्टिकोन आता ग्रामीण भागातही स्वीकारला जाऊ शकतो, हे या निकालातून स्पष्ट होतंय. आजचा लातूर जिल्हा परिषद निकाल हा केवळ स्थानिक राजकारणाचा विषय नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी संकेत देणारा ठरतोय. मनसेचा मराठवाड्यातील हा प्रवेश भविष्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतो. आज उघडणारा विजयाचा गुलाल हा फक्त आनंदाचा रंग नाही, तो आगामी राजकीय संघर्षाची, नव्या आघाड्यांची आणि नव्या लढायांची चाहूल देणारा रंग आहे. लातूरच्या मातीत आज इतिहास लिहिला जात आहे. एक नवं राजकीय पान उलगडलं जात आहे आणि या पानावर पाहिलं तर लिहिलं जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेचा हा विजय केवळ एक निकाल नाही, तर तो मराठवाड्याच्या राजकारणात उगवलेली नवी पहाट आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.